नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरण आणि दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यामध्ये आंदोलन छेडलं असून ठाणा कॉलेज बाहेर मनसेचे नेते आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांसोबत आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून त्याचे पडसाद आता ठाण्यातही उमटताना दिसत आहेत. दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरती झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने ठाणा कॉलेज बाहेर निदर्शने करण्यात आली. मनसेचे नेते व ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनामध्ये विद्यार्थी आणि मनसेचे नेते अभिजित पानसे तसेच मनसेचे ठाण्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नीट परीक्षेतील कथित गैरप्रकारांची सखोल चौकशी करावी, दोषींवरती कठोर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. यावेळी मनसेचे नेते अभिजित पानसे, मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. मला असं वाटतं की आज ठाण्यामध्ये आम्ही हा विद्यार्थ्यांचं आंदोलन ठेवलेलं आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणात ठाण्यातले तरुण विद्यार्थी इथे पोहोचलेले आहेत आणि मला असं वाटतं की एक वेळ होती की हे विद्यार्थी भारतीय जनता पक्षाचं, मोदींचं सोशल मीडियावर प्रचार करायचे. परंतु आज एवढा तिरस्कार मोदींच्या बाबतीत या मुलांच्या मनात आहे की लहान लहान मुलं 17, 16, 18 वर्षाची मुलं येऊन काहीही बोलतायत. तर मला असं वाटतं ही त्यांची चीड आहे आणि ज्या पद्धतीने हे जर आवाज मागे ऐकलात तर तुम्हाला कळेल की या मुलांमध्ये काय चीड आहे. हे प्रत्येक कॉलेजच्या बाहेर चालू आहे. म्हणजे हे फक्त ठाणा कॉलेजच्या बाहेर नाही, तुम्ही जर बाकी इतर ठाण्यातल्या कॉलेजमध्ये गेलात तर तिथली ही परिस्थिती आहे. मुलांचे आई वडील, विद्यार्थी हे सगळेच आता या आंदोलनामध्ये जॉईन झालेले आहेत. मी खात्रीने सांगतो, जर लवकरात लवकर धर्मेंद्र प्रधानांच्या निलंबनाच्या बाबतीमध्ये किंवा राजीनाम्याच्या बाबतीत निर्णय झाला नाही तर या देशातलं सरकारही पडेल अशी परिस्थिती या देशात उद्भवली जाईल. आज सन्माननीय राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी देखील 26 तारखेला मोर्चा जाहीर केलेला आहे विद्यार्थ्यांसाठी. तर मला दिसतंय की पुढचं जे आंदोलन आहे हे अजून तीव्र होईल. सुरुवातीला ज्या वेळेला जंतर मंतरवर आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे शांततेत चालू होतं, पण आता ह्याचा एक पुढची स्टेप झालेली आहे की हे आंदोलन तरुणांनी हातात घेतलेलं आहे आणि पुढच्या काही दिवसांनी हे आंदोलन हे प्रचंड मोठ्या प्रमाणात चिघळेल की काय अशी एक भीती तयार झालेली आहे. सो मला असं वाटतंय की मोदींनी तात्काळ धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नाहीतर वेळ येईल की हे देश मोदींचा राजीनामा मागेल. पंतप्रधानांनी ट्विट देखील केलेलं आहे, जे कोण दोषी असेल त्यांना कारवाई करण्यात येईल. अहो, या पंतप्रधानांनी जर त्यांच्या आधीची भाषणं ऐकली, सरकारमध्ये नव्हते तर हेच मंत्री लोकांचे राजीनामे मागत होते. आणि बरं, जर तुम्ही एखाद्याला जबाबदार मानणार नाही तर या सरकारमधला प्रत्येक मंत्री मजोर वागेल. त्यांना कळेल की आम्हाला राजीनामा द्यावा लागत नाही, आम्ही मजोरीनेच वागणार. त्यामुळे तुमची मजोरी आता बंद झाली पाहिजे. याच्या आधी रेल्वे 2014च्या आधी अनेक रेल्वे ऍक्सिडेंट झाले, त्याच्यात जो जबाबदार मंत्री होता किंवा जो त्या खात्याचा मंत्री होता त्यांनी राजीनामे दिले होते. याचा अर्थ काय त्या मंत्र्यांनी जाऊन रेल्वे चालवली नव्हती त्यावेळेला देखील. सो ती एक नैतिक जबाबदारी असते. जर सरकार यश घेत आहे तर अपयशही सरकारनेच घेतलं पाहिजे आणि जर अपयश सरकार घेणार नसेल तर ही जी झेंझीज आहेत ना हे त्यांना अपयश देईल, एवढं नक्की. मी तुम्हाला सांगतो की प्रचंड मोठा मोर्चा असेल. अपेक्षाच्या पलीकडे महाराष्ट्रातला सगळ्यात आतापर्यंतच्या इतिहासातला हा मोर्चा होईल याची मी तुम्हाला खात्री देतो. आणि या तरुणांना तुम्ही घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, हे घाबरणारी पोरं नाहीत. काल त्या एका मुलीनं पोलिसांच्या व्हॅन समोर उभी राहिली आणि जेवढी पोरं त्या व्हॅन मध्ये होती त्या सगळ्यांना बाहेर सोडावं लागलं पोलिसांना. एक वेळ येईल यातली अनेक मुलं तर पोलिसांची मुलं आहेत. आंदोलनाला येणारी अनेक मुलं ही पोलिसांची देखील मुलं आहेत, राजकीय नेत्यांची देखील मुलं आहेत. आज पोरं घरात ऐकत नाहीयेत, ही मुलं उद्या रस्त्यावर देखील ऐकणार नाहीत. त्यामुळे आत्ताच सरकारच्या हातात आहे की सरकार पडायच्या आधी मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, नाही तर उद्या भारी पडेल. मला असं वाटतं की हे काही ठिकाणी सुरू आहे, पण जिथं आमच्या निदर्शनात येईल आणि आम्ही जिथं उपस्थित असू अशा ठिकाणी जर करण्याचा प्रयत्न केला तर मला असं वाटतंय की याचा परिणाम सगळ्यांनाच भोगावे लागतील, सरकारसहित. पहिली गोष्ट म्हणजे मी सांगतो, हे आंदोलन आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाही. हे आंदोलन उत्स्फूर्तपणे जे विद्यार्थ्यांनी केलेलं आहे आणि त्याला पाठिंबा म्हणून आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सगळे पदाधिकारी इकडे आज हजर आहेत.
दिल्लीला जंतर मंतरवर काय चाललंय, काय तमाशा घातलाय, हे गेले काही दिवस आपण टीव्हीवर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून पाहतो आहे. मी स्वतः जंतर मंतरवरती गेलो होतो. मी त्या पाठिंबा द्यायला त्या मोर्चात चाललो होतो, त्या मार्च मध्ये होतो. माझ्या डोळ्यासमोर लाठी हल्ला झालेला आहे, माझ्या डोळ्यासमोर कपडे फाडलेले आहेत, माझ्या डोळ्यासमोर लोखंडाचे खिळे लावलेल्या काठ्यांनी डोकी फोडलेली मी बघितलेली आहेत. हा सगळा उद्वेग हा मनात साठलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आहे. मला सगळ्या देशातल्या या कॉक्रोच आणि या सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं की या देशात कोणी न बोलणारे लोक शेवटी हे बोलायला लागले आणि एक मोठा पब्लिक क्राय उभा राहिलाय. धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायला पाहिजे, ते आहेच हो, पण माझं सगळ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या एक विनंती आहे की हा आवाज दबू देऊ नका. आम्ही तो दबू देणार नाही. काही स्टुडंट सांगतात नेपाळ बांगलादेश सारखं आपल्याकडे होणार आहे का? नेपाळ आणि बांगलादेश मध्ये काय झालं आणि कसं झालं, काय झालं याच्या मागे जाण्याची गरज नाही. आज हे सगळे स्टुडंट एक साधी मागणी करतायत. गेल्या 7 वर्षात तुम्ही जर अभ्यास केला तर 65 परीक्षांचे पेपर लीक झालेले आहेत. ही आपली शिक्षण व्यवस्था आहे का? माझं म्हणणं आहे की आता 2 पार्ट्या पडल्यात. एक भक्त म्हणतात की असं आहे तसं आहे, पैसे घेतले, अमुक घेतले. माझं सिंपल साधं म्हणणं आहे, ज्या पोरांचं भवितव्य टांगणीला लागलंय त्यासाठी त्याची जबाबदारी घेऊन एका शिक्षण मंत्र्यांनी जर राजीनामा दिला असता तर एवढं घडलं नसतं. मला असं वाटतं ही क्रांतिकारक मुलं ही जी काही पुढे आलेली आहेत त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा आहे. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. वागळे इस्टेट MIDC परिसरातील फेरोडाय प्रायव्हेट लिमिटेडच्या जागेवरील अनधिकृत गाळे आणि क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पाच्या अंमलबजावणीत काही गाळाधारकांकडून जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप कंपनीचे संचालक अंजी रेड्डी चेलुवरू यांनी केला आहे. त्रिपक्षीय करारानुसार अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करून क्लस्टर प्रकल्प तातडीने सुरू करावा अशी मागणी त्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. चेलुवरू यांनी सांगितलं की 2005 मध्ये कंपनीची मालकी घेतल्यानंतर काही गाळाधारकांनी गाळ्यांच्या रकमेचे आश्वासन देत पोस्ट डेटेड धनादेश दिले होते, मात्र हे धनादेश वटले नाहीत. चेलुवरू यांनी सांगितलं की 2005 साली या कंपनीची मालकी घेतल्यानंतर काही गाळधारकांनी गाळ्यांच्या रकमेचे आश्वासन देत पोस्ट डेटेड धनादेश दिले होते, मात्र हे धनादेश वटले नाहीत आणि देयकेही थकीत राहिली. त्यानंतर काही गाळाधारकांनी गेल्या 2 दशकांपासून आर्थिक देणी न भरता परवानगीशिवाय गाळ्यांचा विस्तार, अनधिकृत बांधकामे, भाडे थकवणे, खोट्या तक्रारी आणि न्यायालयीन खटले दाखल करून कंपनीला त्रास दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2009 मध्ये स्थापन झालेल्या फेडोरा इंडस्ट्रियल प्रिमायसेस कोऑपरेटिव्ह सोसायटीची नोंदणी काही सदस्यांच्या बेकायदेशीर बांधकामांमुळे रद्द करण्यात आली. तसेच बनावट सोसायटीच्या लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर करून वीज मीटर मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचंही त्यांनी सांगितलंय. क्लस्टर पुनर्विकास योजनेअंतर्गत कंपनीच्या 10,109 चौरस मीटर क्षेत्रांपैकी 5,054 चौरस मीटर क्षेत्र संपादित करण्यात आले असून 6 एप्रिल 2023 रोजी ही जमीन महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. त्यानंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामे हटवण्यासाठी नोटिसा बजावल्यात, मात्र काही गाळाधारकांनी चुकीची माहिती देत कारवाईला विरोध केल्याचा आरोप त्यांनी केलाय. चेलुवरू यांनी दावा केला की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी आपला अनेक वर्षाचा स्नेह आणि परिचय असून त्यांच्या काही हस्तकांकडून विरोधी पक्षातील काही राजकीय व्यक्तींकडून या क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पामध्ये अडथळे आणले जात आहेत. विकासकांना धमकावून किंवा दबाव टाकून प्रकल्पातून माघार घेण्यास भाग पाडण्याचे प्रकार घडल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान त्रिपक्षीय करारानुसार महापालिकेने अनधिकृत बांधकामांवरती तातडीने कारवाई करून क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांची अंमलबजावणी विलंब न लावता सुरू करावी अशी मागणी चेलू वरू यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली ये आहे. हमारा 2005 से हमने इंडस्ट्री को टेक ओवर किया है। हमें अच्छा हमारा ये नियम है लोगों को रोजगार दिलाने का, वो अनएम्प्लॉयज को, एजुकेटेड पर्सन को, डिप्लोमा पास, ITI पास वालों को, उनको एक रोजगार दिलाने का हमारा प्लान था। उसीलिए हम लोग ऑफर किया है, लोग आया है, वो लोग अच्छा से हमारा से जोड़ा है। आज भी वो लोग कम से कम 400 आदमी लोग उधर रोजगारी करता है और दाल रोटी खाता है। हम वो लोगों से हमको कोई ऑब्जेक्शन नहीं है, मगर मैं एक ही है, जो कंसिडरेशन वैल्यू है हाई कोर्ट में जो अमाउंट डिपॉजिट किया वो अमाउंट बैंक इंटरेस्ट से हमको दे दीजिए। आज भी हम लोग उनको कोऑपरेट करने के लिए हम लोग तैयार हैं। आज भी जो भी है वो TMC का हाथ में, वो TMC वो लोग क्या करने का है, हमारे से जो कोऑपरेट करना है मैं कर दूँ। 20 साल से हमको रेंट देता बोल के हाई कोर्ट के सामने एग्री हुआ, हमारा काउंसिल उनका काउंसिल दोनों कॉम्प्रोमाइज हुआ, वो पैसा डिपॉजिट करो बोला, 1 करोड़ रुपए हाई कोर्ट ने डिपॉजिट करवा दिया वो लोगों से, वो पैसा हमारा है। जज मार्लापेली साहब है, उसका मेरे पास ऑर्डर का कॉपी भी है, और वो लोग रिट पिटिशन डाला था, उसका साथ में वो पैसा भी विड्रॉ किया। 2012 में हमको 10 करोड़ आने का बोल के म्यूनसिपल में कंप्लेंट किया है, वो MADC में लेटर दिया है, पुलिस कमिश्नर थाना में लेटर दिया है, मगर आज तक 12 साल से हमको कोई 1 रुपये दिया नहीं। आज वो लोग मिसगाइड करते सब जगह, हम पूरा पैसा दे दिया है। उन लोगों का चेक आज भी पड़ा है मेरे पास, फिर भी हम कभी भी उनका एगेंस्ट किधर भी स्टेटमेंट नहीं दिया, हम एगेंस्ट किधर भी नहीं गया। आज हमारा यही है, आज भी वो पैसा हमको दे दो, इतना दिन वो पड़ा, वो पैसा दे दो। हाँ, ये स्कीम अच्छा है बोल के, वो उस स्कीम का रूल क्या है, 50% थाना म्यूनसिपल को देने का। वो थाना म्यूनसिपल हमको फैसिलिटी दे रहा है, इसके लिए मैं थाना म्यूनसिपल को 50% दे रहा हूँ। हमारा 10,000 मीटर में 5,054 मीटर उनको दिया है, 5,054 मीटर हमारे पास है। ये गाला वाला को जो ज्यादा से ज्यादा 2,500 मीटर दिया है, ये 2,500 मीटर हमारे पास अभी भी है, मगर हमारा पेमेंट जो ड्यू है आज दे दो, हम उसका जो भी है रूल के हिसाब से हम आगे बढ़ने के लिए तैयार हैं। बाहर गया वो अपॉइंटमेंट ही नहीं दिया, हमारा भी वर्षन सुनो, वो अपॉइंटमेंट ही नहीं दिया। हमारा गाला में आया, वो मिसगाइड किया, वो रेड्डी साहब इसमें पैसा लिया, रजिस्ट्रेशन नहीं कर रहा। मैं बोला साहब हमारा भी सुनो, मैं अपॉइंटमेंट नहीं दिया, वन साइड में कोऑपरेट कर रहा है। वो क्या बोलते हैं, हम लोग 350 आदमी लोग रोड पे आएगा। मैं बोला मेरा जिम्मेदार नहीं है, तुम लोग ही किया है। अगर उस दिन एक्सटेंशन नहीं करता था MADC का बिना परमिशन, मेरा परमिशन नहीं है ना, म्यूनसिपल का परमिशन नहीं है, हम 3,000 में 1,200 स्क्वायर फीट देता है तो 4,000 स्क्वायर फीट वो लोग एक्सटेंड किया, उसमें MADC उसके लिए कैंसिल किया। वो संजय गड़ीगांवकर आके कंस्ट्रक्शन का पैसा लिया वो लोगों से, फायदा हुआ उसको, उसका पीछे जो लोग है वो हमको लेना देना नहीं। प्रैक्टिकल संजय गड़ीगांवकर उधर आया था, आज भी संजय गड़ीगांवकर वो लोगों से पैसा खाता है, उन लोगों को मदद करता है, मगर हमको लेना देना नहीं। उससे पहले प्रकाश शिंदे साहब ने 4 गाड़ी लगाता था, मैं उसको बंद कर दिया, इसलिए वो गुस्सा में मेरा गेट बंद कर दिया। गेट के सामने आज भी, अभी लाइव में मैं दिखाता हूँ मेरा मोबाइल में, अभी भी गाड़ी है उसमें, स्कूटर भी जाने को नहीं देता है, वो प्रेशराइज करता है। वो कई के लिए करता है, ऊपर वाला जाने। हम दिल साफ है, 20 साल से हमको प्रेशराइज करे तो भी कभी उनका सामने मैं एक शब्द भी अपोजिशन नहीं कर, मैं आज भी नहीं कर रहा। मेरा दोस्त बोल रहा हूँ, उसका भाई भी दोस्त बोल रहा हूँ, भाभी का संबंध भी है, घर पे जाता है, चाय पीता है, हम ऐसा कभी उनका एगेंस्ट नहीं बोला, आज भी नहीं बोलता हूँ। मगर मेहरबानी करके वो गाड़ी निकालो, हमको प्रेशराइज मत करो।
मालाड येथील 52 वर्षीय धिवाजी धुरत यांचं आयुष्य हळूहळू मर्यादित होत चाललं होतं. काही अंतर चालणे, जिना चढणे किंवा किराणाच्या पिशव्या उचलणे यांसारखी साधी कामं करताना त्यांच्या छातीत दुखणं आणि श्वास लागण्याचा त्रास त्यांना होऊ लागला होता. 15 वर्षापूर्वी त्यांच्यावरती हृदयाची अँजिओप्लास्टी झाली असल्याने पुन्हा हृदयाशी संबंधित गंभीर समस्या निर्माण झाली असावी अशी त्यांना भीती वाटत होती. तपासणीमध्ये डॉक्टरांना धक्कादायक बाब समोर आली. 15 वर्षापूर्वी हृदयाच्या रक्तवाहिनीत बसवण्यात आलेल्या स्टेंट पुन्हा मोठ्या अरुंद झाल्या होत्या. याशिवाय हृदयाच्या इतर 2 रक्तवाहिन्यांमध्येही गंभीर अडथळे आढळून आले. अशा रुग्णांवरती उपचार करणं अत्यंत आव्हानात्मक होतं. पारंपरिक उपचार पद्धतीने अपेक्षित यश मिळण्याची शक्यता अत्यंत कमी होती. या परिस्थितीमध्ये किम्स हॉस्पिटल ठाणे येथील कार्डियक सायन्स विभागातील तज्ज्ञांनी ठाणे आणि मुंबई उपनगरातील पहिली कोरोनरी एक्झायमर लेझर अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. या अत्याधुनिक प्रक्रियेमध्ये अल्ट्राव्हायोलेट लेझरच्या साहाय्याने रक्तवाहिनीतील वर्णयुक्त ऊतक, कठीण प्लाक आणि जुन्या रक्ताच्या गाठी सूक्ष्म पातळीवरती नष्ट करून त्यानंतर अँजिओप्लास्टी केली जाते. या ऐतिहासिक शस्त्रक्रिया डॉक्टर B.C. कलमट, संचालक प्रमुख कार्डिओक सायन्स विभाग, किम्स हॉस्पिटल ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेनंतर काही तासांमध्येच धुरंत यांची प्रकृती स्थिर झाली असून त्यांना दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातून घरी सोडण्यात आलंय. या प्रकरणी बोलताना डॉक्टरांनी सांगितलंय की धुरंत यांचं प्रकरण हे इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजीमधील अत्यंत आव्हानात्मक प्रकरणांपैकी एक होतं. 15 वर्षापूर्वी बसवण्यात आलेल्या स्टेंटमध्ये गंभीर इन्स्टेंट रेस्टोनोसिस निर्माण झाला होता आणि पारंपरिक बलूनद्वारे तो उपचारासाठी योग्य बनवणे शक्य नव्हतं. रुग्णांसाठी ही पद्धत अनेकदा अत्यंत गुंतागुंतीच्या उपचाराऐवजी यशस्वी परिणाम मिळवून देणारी ठरू शकते. लेझर एंजिओप्लास्टी अतिशय नवीन टेक्नॉलॉजी आहे. काय खूप लोकांना ज्या एंजिओप्लास्टी जे डिफिकल्ट एंजिओप्लास्टी असतात, ज्या लोकांना हेवी कॅल्सिफाईड अँड रीब्लॉकेज असतं, थ्रॉम्बोटिक लिजन, त्या लोकांना हे नवीन एक आशा आहे लेझर एंजिओप्लास्टी. आत्तापर्यंत आम्ही रेग्युलर एंजिओप्लास्टी करायचं, लेझरमुळं अनेक लोकांना खूप चांगले बेनिफिट्स मिळेल आणि लाँग टाईम बेनिफिट मिळेल त्यांना. त्यामुळं लेझर एंजिओप्लास्टी इज गोइंग टू स्टे फॉर लाँग टाईम आणि ह्याच्याबद्दल अनेक आमचे रिव्ह्यूज चांगले आलेत. त्यामुळं इज अ न्यू अँड व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. इम्पॉर्टंट लेझर एंजिओप्लास्टीमध्ये अनेक टाईम आम्ही एंजिओप्लास्टी करायचं, चांगलं रिझल्ट नाही मिळायचं. त्या गोष्टी आता कमी होईल का जेव्हा जे ब्लॉक ते व्यवस्थित उडून राहिलं लेझरमुळं. वेन यू गेट ए गुड हायवे, म्हणजे एंजिओप्लास्टी म्हणजे मोठे हायवे बनवतो आम्ही 8 हार्टमध्ये, त्या हायवेमुळं कन्स्ट्रक्शन जे आहे ते लेझरमुळं सुरेख होईल आणि रिझल्ट खूप चांगले भेटेल. वेन रिझल्ट ऑन टेबल चांगलं भेटलं तर अनेक वर्ष पेशंट चांगलं राहील. मी मगाशी सांगेल तुम्हाला एंजिओप्लास्टी करा, बायपास करा, बट नियमित रूपाने मेडिसिन्स, आहार, एक्सरसाइज, व्यायाम हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ब्लड प्रेशर, डायबिटीज कंट्रोल ठेवणं आणि ऑलवेज स्टे अवे फ्रॉम टोबॅको, स्मोकिंग, व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी काळजी घेऊन अनेक वर्ष, मग आमचं 20-30 वर्षापासून एंजिओप्लास्टी केलेले पेशंट अजून टकाटक चांगले, हे इम्पॉर्टंट. सो अगेन मेरा नाम सौरभ गुप्ता है, रीजनल डायरेक्टर किम्स हॉस्पिटल. आज हम लोगों ने एक नई टेक्निक थाने की जनता को उपलब्ध कराई है जिसका नाम है लेज़र एक्साइमर एंजियोप्लास्टी. तो थाने की पहली मशीन है और बॉम्बे की 4th मशीन है. ये बहुत ही क्रिटिकल जहाँ पर केसेस होते हैं, जहाँ पर नॉर्मल बैलून एंजियोप्लास्टी नहीं की जा सकती है, वहाँ पर यूज़ किया जाता है 15% पेशेंट में. और ये उन पेशेंट के लिए बहुत उपयोगी है जहाँ पर पहले एंजियोप्लास्टी करी गई है और रीस्टीन्यूसिस हो गई है. तो उसके लिए हम लोगों ने इंट्रोड्यूस करी है. और ये अभी आपने देखा मिस्टर धुर्वे हैं यहाँ पर, और बहुत जल्दी इससे आराम आता है. उसी दिन पेशेंट को आराम आ जाता है करने के बाद. और ये एक कड़ी है, बहुत सारी चीज़ें हम लोग आगे लाने वाले हैं. हम लोग हार्ट एंड लंग ट्रांसप्लांट भी स्टार्ट करने वाले हैं. तो अगेन ऐसी काफ़ी चीज़ें जो थाने में नहीं हैं मेडिकल फील्ड में, हम लोग पिछले 1 सालों में काफ़ी चीज़ें इंट्रोड्यूस करी हमने. ये उसी कड़ी में है और आगे अगले 6 महीनों में आप देखेंगे काफ़ी नई चीज़ें जो थाने में नहीं हैं मेडिकल सर्विसेज में, वो किम्स आपको उपलब्ध करेगा. नमस्कार, माझं नाव भिवाजी श्रीकृष्ण धुरत आहे. जसं सरांनी मगाशी सांगितलं की माझी पहिली एंजिओप्लास्टी बॉम्बे हॉस्पिटलला 2010 साली झाली होती. त्याच्यानंतर आज माझी पुन्हा एंजिओप्लास्टी झालेली आहे. पण त्या एक्सपिरियन्समध्ये आणि या एक्सपिरियन्समध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. त्यावेळेला थोडासा मला कदाचित त्रास झाला होता, ओके. पण आताच्या ह्या नवीन टेक्नॉलॉजीमध्ये मला हॉनेस्टली स्पीकिंग मला काहीही म्हणजे त्रास झाला नाही आणि कळलं पण नाही की आतमध्ये नक्की माझं ऑपरेशन चाललं आहे किंवा काय करतायत ते. पण
जेव्हा सरांनी मला सांगितलं की भिवाजी ऑल ओके, ऑपरेशन झालेलं आहे, आता सर्व ब्लॉकेजेस क्लिअर झालेले आहेत, तेव्हा मला कळलं. तोपर्यंत मी शांतपणे OTमध्ये झोपलो होतो. त्यामुळे एक्सपिरियन्स असा आहे की खरंच काही त्रास होत नाही त्याचा. नो डाऊट एकच मेसेज आहे की प्लीज जसं सरांनी सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज, चांगलं अन्न आणि स्पेशली टोबॅको, सिगरेट्स आणि अल्कोहोल यापासून खरंच आपण दूर राहिलो तर खरंच चांगलं आणखी रिझल्ट प्रत्येकाला आपल्या हेल्थसाठी मिळू शकतो. दिल्ली येथे सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनास कोचिंग क्लासेस संघटनेचा जाहीर पाठिंबा असून नीट पेपर फुटी प्रकरण आणि परीक्षेत होत असलेला गोंधळ देशात मानसिक तणावात येऊन विद्यार्थ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि शैक्षणिक क्षेत्रातील असंख्य त्रुटी या सर्व बाबींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी आग्रही मागणी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने आज ठाण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोचिंग क्लासेस संघटनेच्या वतीने तीव्र निदर्शने करून करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदन देखील देण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या शैक्षणिक विभागाने पावसाळी अधिवेशनामध्ये कोचिंग क्लासेस संनियंत्रण कायदा 2026 अंमलात येणार असून त्याचं स्वागत आहे, परंतु यामध्ये असंख्य त्रुटी आहेत. यामध्ये कोचिंग क्लासेसचे कोणतेही प्रतिनिधी नाहीत, त्यामुळे या कायद्याचा मसुदा हा अन्यायकारक असण्याची दाट शक्यता आहे. 2017 मध्ये असाच कायदा लागू करण्यात आला होता. त्यावेळी या मसुद्यामध्ये राज्यभरातून जोरदार विरोध झाल्याने तो तुर्तास रद्द करण्यात आला होता. परंतु आता काही ठराविक क्लासेसच्या हितासाठी हा कायदा तयार करण्यात येत असून त्यास आमचा विरोध आहे. शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास रस्त्यावर येऊन आंदोलन करू आणि राज्य शासनापर्यंत पोहोचवण्यात येईल असं देखील त्यांनी सांगितलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्वरित राजीनामा द्यावा. कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा आणण्याकरिता बनवण्यात येणाऱ्या मसुदा समितीमध्ये खासगी क्लासेसचे प्रतिनिधी यांना प्रतिनिधित्व मिळावे. नीट परीक्षा पेपर फुटीमुळे मानसिक तणावात येऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना 1 कोटी रुपये भरपाई द्यावी अशा प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्यात. या संदर्भातली अधिक माहिती कोचिंग क्लासेस संघटनेचे सचिव ॲडव्होकेट सचिन सरोदे यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे. यावेळी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील, राज्य सचिव सचिन सरोदे, राज्य सल्लागार संतोष गोसावी, ॲडव्होकेट शैलेश सकपाळ, सहकारी अध्यक्ष रवींद्र प्रजापती, दत्तात्रय साकोरे, आरिफ शेख, महेंद्र कदम, घनश्याम यादव, अमोल जगताप, रामानंद यादव, प्रवीण कदम, भूषण शिंदे, प्रवीण तिवारी जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते. नीट पेपर फुटी प्रकरण आणि पेपर पैसे घेऊन विकणे, त्याच्यानंतर सन्मान्य सरन्यायाधीश यांचं तरुणांना उद्देशून जे वक्तव्य झालं, त्याच्यानंतर अभिजित दिपके किंवा सोनम वांगचुक यांनी जे देशभरामध्ये जे आंदोलन उभं केलं आणि आता दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन सुरू आहे विद्यार्थ्यांचं, कुठल्याही त्यात राजकीय हस्तक्षेप नसताना शांततेमध्ये आंदोलन असताना पोलिसांनी जो त्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला, जी मारहाण केली, त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही ठिकाणी जमलेलो आहोत आणि त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि आम्ही कलेक्टरना निवेदन देतो आहे. त्या आंदोलनामध्ये इतक्या अमानुषपणे विद्यार्थ्यांवरती हाणामारी केली. आज एका विद्यार्थीचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला अशी आज बातमी आम्हाला आजच कळलेली आहे आणि ह्याला जबाबदार कोण? याला जबाबदार शासन आहे आणि शासन जबाबदार असल्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. जर त्यांच्या मनामध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल तर ती लाज त्यांनी मनाशी बाळगून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा हे आंदोलन देशभर पसरते. आज हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यामध्ये चौकात होते, उद्या हे आंदोलन गल्ली गल्लीमध्ये होईल आणि ह्याला जबाबदार हे शासन असणार आहे, हे शासनाने लक्षात ठेवावं. त्याचबरोबर हे घडत असताना एका बाजूला आमची कोचिंग क्लासेस संचालक संघटना आहे, याबरोबर विद्यार्थ्यांचे प्रश्न आम्ही प्रामुख्याने मांडत असतो. त्या राज्य शासनाने इथे त्यांचं सरकार आहे, कोचिंग क्लासेस नियंत्रण कायदा आणतायत आणि त्या कायदा आणताना आम्ही 10 वर्षापासून सांगतोय त्याच्यामध्ये कोचिंग क्लासेसचे प्रतिनिधी घ्या, तर शिक्षण मंत्री ते प्रतिनिधी घेत नाहीत, डायरेक्ट कायदा आणतायत. जोपर्यंत एखादी समिती बनत नाही, समितीमध्ये त्या विषयाचे तज्ज्ञ असत नाहीत, त्यांना मार्गदर्शक सूचना करणारे काही लोक असतात नाहीत, तोपर्यंत तुम्ही कायदा आणणार कसा ना? ही BJP सरकारची चाललेली हुकुमशाही आहे. लोकशाहीच्या माध्यमातून ते कुठलंही काम होत नाही. ह्या हुकुमशाहीला आम्ही दुजोरा देत नाही. आम्ही वेळोवेळी रस्त्यावरती उतरवण्याचं आंदोलन करणार, निषेध करणार आणि या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातल्या 3 मुलांनी नीटच्या परीक्षेतून 3 मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. त्या आत्महत्येला जबाबदार कोण? तर त्या आत्महत्येला जबाबदार शासन आहे. त्या 3 विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना राज्य शासनाने आर्थिक भरघोस मदत केली पाहिजे अशी आम्ही मागणी आज कलेक्टरकडे करतोय आणि जर ही मागणी पूर्ण झाली नाही तर भविष्यामध्ये मोठं आंदोलन या ठाण्यामध्ये आमच्या माध्यमातून उभारलं जाईल असं मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो.
हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.